पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशावरून आता वाद निर्माण झालाय। आजपासून व्हीआयपी दर्शन हे बंद असताना पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंदिरात प्रवेश केला, दर्शन घेतल्याचा आरोप होतोय आणि यावेळी प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली, धक्काबुक्की करत आत जाण्याची चढाओढ पाहायला मिळाली। तर दुसरीकडे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबियांना मात्र ताटकळत ठेवल्याचा आरोप होतोय। त्यामुळे मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर अधिकाऱ्यांसमोरच होत नसल्याचे चित्र दिसून आलं। या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियमांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। अधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असता तर जास्त चांगलं झालं असतं। तर खूपच गुंतागुंत दिसत आहे तिथे। एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीबीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी नाही होतो। त्यावेळेस काय झालं मला माहित नाही, पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे। जवळपास 7 वेळेस पासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे। त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ। अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल सांगेल। मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्या बरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्याबरोबर थेट पंढरपूरमधून जोडले गेलेले आहेत। सचिन, खरं तर हे सगळे सत्तेतले लोक आहेत, हे सगळे राजकारणी आहेत, त्यांच्याबरोबर असलेल्यांना सुद्धा दर्शन घ्यायचं होतं। मात्र सर्वसामान्यांचं तर काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। समन्वयाचा अभाव जरी सुधीर भाऊ म्हणत असले तरी सर्वसामान्य सुद्धा अशाच प्रकारे दर्शनाची आस लावून बसलेले असतात। त्यानिमित्तानं एक वेगळा प्रश्न आता उपस्थित झालाय। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी येत असलेल्या संपूर्ण वारकऱ्यांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीच्या माध्यमातून कालपासून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध आणलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या व्हीआयपी दर्शन बंद केलेलं आहे। मात्र काल पहिल्याच दिवशी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आणि त्यांच्या पत्नीलाच फक्त व्हीआयपी दर्शन देण्यात आलं किंवा घटनात्मक पदावर असल्यामुळे त्यांना दर्शन देण्यात आलं। मात्र मुनगंटीवार यांच्यासोबत असलेल्या ज्या काही 10 लोक होते त्यांना मंदिर समितीनं या व्हीआयपी दर्शनासाठी सोडलं नाही। यानंतर मुनगंटीवार यांनी सुद्धा महसूल प्रशासन, मंदिर प्रशासन यांच्यातला समन्वय असेल त्यावर नाराजी व्यक्त केली। तसेच बीबीजीचे जे कमांडो आहेत त्यांच्या वागणुकीबद्दल सुद्धा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळातच आलेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या 10 ते 15 पदाधिकाऱ्यांना मात्र या व्हीआयपी दर्शनाचा लाभ झालेला आहे। मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांसमोरच हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हा व्हीआयपी बंदीचा आदेश झुगारून मंदिरात शिरले आणि त्यांच्या समोरच हा सगळा फज्जा उडाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्याला वेगळा न्याय आणि शिवसेनेच्या मंत्र्याला वेगळा न्याय अशा पद्धतीची वागणूक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहायला मिळाली। त्यामुळं आता बघावं लागेल याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात आणि आगामी काळामध्ये मंदिर समिती कशा पद्धतीनं या व्हीआयपी दर्शनावर नियंत्रण ठेवू शकते। कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या आदेशाचं उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील। यासाठी महसूल मधल्या 2 नायब तहसीलदारांची नियुक्ती केलेली आहे। मात्र अशा पद्धतीने मंत्र्यांच्या दबाव पुढे जर व्हीआयपी दर्शनचा फज्जा उडत असेल तर सामान्य वारकऱ्यांचा दर्शनाचा वेळ वाचणार कसा? खरंय सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी पंढरपूरमधून आपल्या बरोबर होते।